नमस्कार मंडळी, मी मंगला रुद्राक्षवार. माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत. आज मी एक वेगळ्या पद्धतीचा मुळीचा पराठा केला आहे. या रेसिपीत मुळा बिलकुल किसला नाही. थोड्या वेगळ्या पद्धतीने हा पराठा बनवला आहे. यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. ही रेसिपी बनवण्यासाठी एक मुळा घेतला. मुळा चिरून घ्यायचा. मिक्सरच्या भांड्यामध्ये मुळा, 3-4 मिरच्या, लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच अद्रक आणि एक कांदा चिरून घालायचा. कांदा घालून छान याची बारीक प्युरी वाटून घ्यायची. यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही. फक्त मी 2 चमचे पाणी वापरले आहे. कढईत 1 चमचा तेलात ओवा घालायचा. ओव्याचा फ्लेवर खूप छान येतो. आणि जिरे घालू 1 चमचा, परतून घेऊ. ओव्याचा खूप सुंदर सुगंध सुटला आहे. आता यामध्ये ही मुळ्याची प्युरी घालायची. मुळ्याच्या प्युरीला उकळी आली की यामध्ये 1 कप तांदळाचं पीठ घालून मिक्स करा. पीठ मिक्स केले की झाकून छान एक दणदणीत वाफ आपण काढून घेऊ. ही उकड थंड होण्यासाठी एका ताटात काढून घेऊ आणि मॅशरच्या मदतीने ही मळून घ्यायचं. छान मॅश करून घ्या. गरम असल्यामुळे हात लावू नका, हात पोळण्याची शक्यता असते. यामध्ये बाइंडिंगसाठी 3 चमचे कणिक. तुम्ही नाही घातली कणिक तरीही चालेल. मीठ चवीनुसार. 1 चमचा चिली फ्लेक्स, तिखट तुमच्या आवडीनुसार घाला. कोथिंबीर मूठभर. 1 टेबलस्पून तीळ, 1 चमचा कलौंजी, धने जिरे पूड आणि 3 चमचे दही घालू. हाताला तेल लावून हे पीठ मळून घ्यायचं. इथे लक्षात ठेवा, पाणी अजिबात घालायचं नाही. मुळीच्या रसावर पीठ छान मळून येतं. तेल लावून पीठ मळून तयार झाले की एक उंडा घेऊन कोरड्या पिठात घोळवून लगेच पराठे लाटून घ्या. लगेच आपण हा पराठा लाटायला घेऊ. बनवायला खूपच सोपा हा पराठा होतो आणि चवीला तर अप्रतिमच लागतो. पिठामध्ये घोळवून पराठा लाटून घेऊ. याचे काठ फाटतात. व्यवस्थित गोल दिसण्यासाठी डब्याच्या झाकणाने गोल कापून घ्या. तुम्हाला जर कापायचं नसेल तर तसे सुद्धा पराठे तुम्ही शेकून शकता. एकदम पातळ किंवा एकदम जाडा पराठा लाटू नका. मुळीला पाणी सुटत असल्यामुळे लगेच पराठे करायला घ्यायचे महत्त्वाचे आहे. मीडियम गॅसवर तेल लावून पराठे दोन्ही बाजूनी छान सोनेरी रंगावर येईपर्यंत शेकून घ्या. बघा किती सुंदर आपला पराठा दिसत आहे. दह्याबरोबर किंवा लोणच्यासोबत सर्व केल्यास चव अप्रतिम लागतात. हे मऊ लुसलुशीत पराठे बघा किती लुसलुशीत हे पराठे तयार होते. एकदम सुंदर पराठा दिसत आहे आपला. तितकाच तो चवीला चांगला आहे. किती लुसलुशीत पराठा
तयार झाला आहे. तुम्हाला हे पराठे आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. माझ्या किचनला नक्की सबस्क्राईब करा. अशाच सोप्या आणि घरगुती रेसिपीसाठी पुन्हा भेटूया. डिस्क्रिप्शन नक्की चेक करा. डिस्क्रिप्शनमध्ये साहित्य पूर्ण दिलेलं असते.